नमस्कार. आपला भारत हा भौगोलिकदृष्ट्या सौंदर्याने नटलेला देश आहे आणि एक विकसित राष्ट्र म्हणून अत्यंत वेगाने प्रगती करतोय. हे सर्व होत असताना एक मात्र खेदाने सांगावंसं वाटतं की सेफ्टी अवेअरनेस आणि फर्स्ट एडच्या बाबतीतलं ही ट्रेनिंग्स कमी असल्यामुळे हे जसं जसं टुरिझम विकसित होतंय किंवा रोड्स डेव्हलप होत आहेत, इथले ॲक्सिडेंट जे आहेत त्याचं प्रमाण सुद्धा वाढत चाललंय. आणि कुठेतरी ह्या गोष्टींची काळजी म्हणजे लाईफ सेव्हिंग टेक्निक्स असू दे, फर्स्ट एड्स असू दे किंवा CPR सारखी गोष्ट असू दे, ह्या गोष्टींची काळजी पुरेसं ट्रेनिंग न घेतल्यामुळे किंवा त्याच्याबद्दल अवेअरनेस नसल्यामुळे भारतात अनेक जीव नाहकपणे बळी जात आहेत. मी आज लाईफ सेव्हिंग टेक्निक्स, फर्स्ट एड आणि CPR ह्या महत्त्वाच्या विषयांमध्ये ट्रेनिंग्स देणाऱ्या अस्तित्व लाईफ सेव्हिंग इंडिया या संस्थेचे 2 डायरेक्टर्स संध्या कोटबागी आणि भूषण देशपांडे यांच्याशी चर्चा करणार आहे आणि त्यांच्याकडनं त्यांच्या संस्थेच्या कार्याविषयी माहिती जाणून घेणार आहे. डायरेक्टर संध्या कोटबागी यांच्याबद्दल जर सांगायचं झालं, त्यांच्या करिअरबद्दल जर सांगायचं झालं, स्टेट लेवलच्या त्या स्विमर आहेत. त्याच्यानंतर त्यांनी खो खो, बास्केटबॉल या खेळात सुद्धा प्रावीण्य मिळवलं होतं. त्यांनी स्विमिंग कोच आणि पूल मॅनेजर म्हणून विविध कॉर्पोरेशन आणि प्रायव्हेट स्विमिंग पूल्सवरती 1987 पासून काम केलेलं आहे. त्या अजूनही त्यांचं कार्यक्षेत्र वाढतच चाललेलं आहे. संध्या मॅडमनी वॉटर थेरपीच्या माध्यमातून जे काही स्पेशल चाइल्ड असतील किंवा ज्यांना पाण्यातल्या व्यायाम प्रकाराची गरज आहे डेव्हलपमेंटसाठी, या अशा प्रकारच्या प्रोजेक्ट्समध्ये सुद्धा खूप काम केलेलं आहे. त्याचबरोबरीने त्यांनी व्हेरियस ट्रेनिंग प्रोग्राम्स स्विमिंगचे हे चॉकआउट केले, म्हणजे सेटअप केले आणि त्यांनी त्याचं एक स्टँडर्डायझेशन केलं. जवळपास 40 वर्षाहून अधिक काळ संध्या मॅडम या क्षेत्रात, मग ते पूल मॅनेजमेंट असू दे, स्विमिंग कोचिंग असू दे किंवा मी मगाशी वॉटर थेरपी म्हटलं तो प्रकार असू दे, सेफ्टी असू दे किंवा पूल सेफ्टी असू दे, फर्स्ट एड असू दे किंवा CPR सारखा विषय असू दे, या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. त्यांनी इंटरनॅशनल स्विमिंग टीचर्स कॉन्फरन्स सिंगापूर येथे 2002 साली अटेंड केली. त्यांनी विविध स्विमिंग आणि लाईफ सेव्हिंग चॅम्पियनशिप्स या नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला कंडक्ट केल्या. त्यांनी लर्न टू स्विम हा प्रोग्रॅम प्रमोट केला खूप साऱ्या शाळांसाठी. त्यांनी जवळपास 50 ट्रेनिंग प्रोग्राम्स हे स्विमिंग पूल इन्स्ट्रक्टर्स जे असतात त्यांच्यासाठी कंडक्ट केले. त्यांनी नॅशनल, इंटरनॅशनल स्विमर्स हे घडवले आहेत. फर्स्ट एड आणि लाईफ सेव्हिंग या एरियामध्ये त्यांनी राष्ट्रीय लाईफ सेव्हिंग सोसायटीमध्ये काम केलं आणि त्या 2001 साली पुणे ब्रँडच्या प्रेसिडेंट होत्या. त्यांनी आत्तापर्यंत 400 सक्सेसफुल कोर्सेस कंडक्ट केलेले आहेत आणि जवळपास 650 डेमॉन्स्ट्रेशन्स दिलेली आहेत लाईफ सेव्हिंग आणि फर्स्ट एडवरती थ्रू आउट इंडिया. त्या आपल्या पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनसाठी ॲडवायझर म्हणून काम करतात सेफर स्विमिंग या सब्जेक्टमध्ये. त्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन ब्रॉन्झ मेडलियन ॲडव्हान्स फर्स्ट एड ट्रेनिंग कंप्लीट केलं, जे रॉयल लाईफ सेव्हिंग सोसायटी ऑस्ट्रेलियाने ऑर्गनाईज केलं होतं. त्यांनी ॲडव्हान्स फर्स्ट एड कोर्स UK मध्ये जाऊन 2010 साली कंप्लीट केला. त्या CPR ट्रेनिंग कोर्सेस कंडक्ट करतात आणि विविध संस्थांसाठी जाऊन त्यांचे या कोर्सेसच्या माध्यमातून अवेअरनेस वाढवण्यासाठी कार्य चालू आहे. त्या आत्ता सध्या अस्तित्व लाईफ सेव्हिंग ट्रेनिंगच्या डायरेक्टर म्हणून पण काम करतात. त्यांना विविध पुरस्कार मिळालेले आहेत, जसे की व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड मिळालेला आहे फॉर स्पोर्ट्स ट्रेनिंग, हा रोटरी क्लब ऑफ पुणे यांच्यातर्फे 2003 साली आणि रोटरी क्लब ऑफ गांधी भवन तर्फे 2005 साली देण्यात आला. अतिशय मोठी कारकीर्द आहे. त्याचबरोबरीने मी आज आपले दुसरे डायरेक्टर भूषण देशपांडे यांच्याविषयी सुद्धा, त्यांच्या करिअरविषयी सुद्धा आता तुम्हाला सांगणार आहे. भूषण देशपांडे हे ब्रॉन्झ मेडलियन सर्टिफिकेट कोर्स त्यांनी केला आहे लाईफ सेव्हिंगमध्ये गोल्ड कोस्ट, ब्रिस्बेन, ऑस्ट्रेलिया इथे 2003 साली. त्याच्यानंतर गोल्ड मेडलियन सर्टिफिकेशन परत लाईफ सेव्हिंगमध्ये 2006 साली व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलिया इथे. ही दोन्ही सर्टिफिकेशन्स जी आहेत ती सर्फ लाईफ सेव्हिंग ऑस्ट्रेलिया यांनी कंडक्ट केलेली होती. भूषण देशपांडे हे फर्स्ट अँड ओनली इंडियन आहेत की ज्यांनी बीच लाईफ सेव्हिंगमध्ये गोल्ड मेडल जिंकलेलं आहे. त्यांनी
बीच लाईफगार्ड म्हणून ऑस्ट्रेलियन इमर्जन्सी सर्व्हिसेसमध्ये काम केलेलं आहे. त्यांनी इन्स्ट्रक्टर म्हणून वेगवेगळ्या नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स असतील, इंडो तिबेटियन बॉर्डर फोर्स असेल, पोलीस डिपार्टमेंट्स असतील व्हेरियस स्टेट्सची, यांच्यासाठी त्यांनी रेस्क्यू ऑपरेशनचे इन ॲक्वेटिक एन्व्हायरमेंट इन्स्ट्रक्टर म्हणून काम केलेलं आहे. त्यांनी ट्रेनर आणि कन्सल्टंट फॉर सेफ बीच टुरिझम हे केरळा आणि अंदमान निकोबार यांच्या स्टेट गव्हर्नमेंटसाठी काम केलेलं आहे. ते इन्स्ट्रक्टर म्हणून लाईफ सेव्हिंग टेक्निक्स शिकवतात. सगळ्या ॲडव्हेंचर आणि वॉटर स्पोर्ट्स ऑपरेटर्स पॅन इंडिया जे पसरलेले आहेत त्यांच्यासाठी. त्यांचं अजून एक महत्त्वाचं कार्य म्हणजे ते फ्लड डिझास्टर मॅनेजमेंट ट्रेनिंग देतात चिपळूण म्युनिसिपल कॉर्पोरेशनला गेली 3 वर्ष, आणि त्यांनी अराऊंड 300 नागरिकांना चिपळूणमधल्या हे ट्रेनिंग दिलेलं आहे. त्यांनी जवळपास 1500हून अधिक स्विमिंग पूल आणि 500हून अधिक बीच लाईफगार्ड्सना आत्तापर्यंत ट्रेनिंग दिलेलं आहे आणि सर्टिफाय केलेलं आहे. ते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर स्पोर्ट्स, दी ओनली इन्स्टिट्यूट ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट इन दी फील्ड ऑफ लाईफ सेव्हिंग, इथे फॅकल्टी म्हणून 2010 पासून काम करत आहे. तर असे हे आपले आजचे दोन्ही गेस्ट. याच्याच बरोबर त्यांचे अजून 2 जे डायरेक्टर्स आहेत, एक विनय मराठे म्हणून जे स्वतः क्वालिफाईड लेवल 5 कोच आहेत, अमेरिकन स्विमिंग कोचेस असोसिएशननी जो कोर्स डिझाईन केलेला आहे त्याच्यात त्यांनी ते प्रावीण्य मिळवलेलं आहे. ते मेंबर ऑफ स्विमिंग कोचेस पॅनल ऑफ स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सदस्य म्हणजे मेंबर आहेत. रेसिपियंट आहेत ते दादोजी कोंडदेव अवॉर्ड, हे त्यांना 2007 साली मिळालं होतं. त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्विमर्स घडवले आहेत, हे मी अभिमानाने सांगू शकतो. आणि चौथे त्यांचे जे डायरेक्टर आहेत जितेंद्र खासनीस म्हणून, हे सुद्धा एक रिनॉन्ड स्विमिंग कोच आहेत. त्यांनी सुद्धा बरेच नॅशनल इंटरनॅशनल स्विमर्स हे घडवले. त्यांची स्पेशालिटी म्हणता येईल तर ते ओपन वॉटर्समध्ये त्यांचे प्रावीण्य खूप जास्त आहे. त्यांचे स्टुडंट्स हे मोस्टली समुद्र जे आपण खाड्या पोहणं म्हणतात, मागेच मी एक व्हिडिओ केला होता अमोल आढावचा, तो सुद्धा त्यांचाच स्टुडंट आहे. असे हे 4 जण या एका ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी ही संस्था स्थापन केलेली आहे आणि भारतात एक अत्यंत महत्त्वाची कामगिरी ते पार पाडत आहेत असं म्हणलं तर वावगं ठरू नये. भूषण सर आणि संध्या मॅडम, तुमचं माझ्या क्रिकेट लिमिटेड बाय मिलिंद कुलकर्णी या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. धन्यवाद. धन्यवाद. तुम्हाला माहितीच आहे की आपला आजचा विषय हा बेसिकली लाईफ सेव्हिंग टेक्निक्स, फर्स्ट एड आणि CPR या क्षेत्रामध्ये तुम्ही केलेल्या कामगिरीचा आणि तुमची संस्था जे आघाडीवर राहून आपल्या देशामध्ये आणि आपल्या देशाच्या बाहेरसुद्धा या गोष्टींबद्दल अवेअरनेस वाढवण्याचं जे काम करते, जे ट्रेनिंग्स देत आहे, त्याच्याविषयी आज आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. तर मला सुरुवातीला असं विचारायचं आहे की तुम्हाला ही संस्था किंवा अशा प्रकारची काही ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चालू करावीशी का वाटली? त्याच्यामागे तुमचं काय उद्दिष्ट होतं, तुमचं काय प्रेरणास्थान होते, त्याबद्दल थोडंसं सांगा. आम्ही साधारण 4 डायरेक्टर स्विमिंग क्षेत्रातून आलेलो आहोत आणि एक 20-25 वर्षापूर्वी जरा परिस्थिती गंभीर होती असं म्हणायला हरकत नाही. ज्यावेळेला आम्ही आमच्या पीक कामामध्ये होतो तेव्हा तलावावरती अपघात होण्याचे प्रमाण बऱ्यापैकी जास्त होतं. पाणी स्वच्छ नसणे, लाईफगार्ड नसणे, खूप गर्दी जरुरीपेक्षा जास्त पाण्यात असणे, या सगळ्या प्रॉब्लेममुळे अपघातांचं प्रमाण खूप जास्त होतं. आणि त्यावेळेला सतत काळजी वाटायची की ज्या क्षेत्रात आपण जे आपण आवडीने गेम खेळतो आहे, स्विमिंग करतो आहे आपण किंवा कोच म्हणून काम करतो आहे, तर तिथे अपघात झाला तर काय करायचं, याचं काही सोल्युशन नव्हतं. त्यावेळेला एक भीती घेऊन आम्ही सतत काम करायचो. तर त्याच्यावर काहीतरी सोल्युशन पाहिजे, काहीतरी त्याच्यामध्ये काम करायला पाहिजे असं त्यावेळेला वाटल्यामुळे माझा संपर्क एका नामवंत लाईफ सेव्हिंग इन्स्टिट्यूटच्या संदर्भात आला आणि मग तिथून मला बऱ्यापैकी माहिती मिळाली की आंतरराष्ट्रीय दर्जावरती याच्यावर खूप चांगलं काम होतं आणि अशी काही टेक्निक्स असतात, अशी काही लोकांना ट्रेनिंग देता येतात की जिथे एक माणूस सतत
पाण्यामध्ये लक्ष ठेवायला असेल 1-2 जरुरीप्रमाणे, त्यांचं जर प्रॉपर ट्रेनिंग झालं, जीव वाचवण्याची जी शक्यता असते कुठल्याही अपघातामध्ये ती बऱ्यापैकी आपल्याला वाढवता येते. आणि म्हणून आम्ही ॲक्च्युली त्याच्यामध्ये पडलो. मी सुरुवातीला ते सगळं ट्रेनिंग घेण्यासाठी संधी मिळाल्यामुळे जाऊन आले बाहेर. इथे परत आले तेव्हा जाणवलं की इथे खूप जास्त गरज आहे या सगळ्याची. तिथे सेफ्टीचा विचार वेगळ्या पद्धतीने केला जातो परदेशात. आपल्याकडे पॉप्युलेशन हा मोठा प्रॉब्लेम आहे, लोकांचं अज्ञान हा दुसरा मोठा प्रॉब्लेम आहे. आणि हे सगळं फेस करताना लक्षात आलं की काहीतरी करायला पाहिजे की जिथे आपल्याला थोडीशी चांगल्या दर्जाची मदत करून व्यक्तीला जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करणं स्वतः आणि लोकांना त्याचा प्रसार करणं हे करता येईल. मग टीममार्फतच आम्ही भूषण सुद्धा माझ्याबरोबर लगेचच माझ्यानंतर तो परदेशात जाऊन शिकून आला आणि आम्ही मग कंपनी स्थापन करायची, वेगवेगळ्या कॅप्सूल्स तयार करायच्या. म्हणजे विभाग असते, हा एक विभाग, CPR एक विभाग, फर्स्ट एड प्रथमोपचार हा एक विभाग, बीच लाईफ सेव्हिंग म्हणजे काय, कारण प्रत्येकाची गरज पण वेगळी असते, ट्रेनिंग वेगळं असतं, बरोबर, क्वालिफिकेशन्स व्यक्ती येणारे त्यांचं वेगळं असायला लागतं. कारण जर तुम्हाला लाईफगार्ड कोर्स करायचा असेल तर पोहायला यायला लागतं. बरोबर. तसं मी फर्स्ट एड शिकवणाऱ्याला शिक्षणाची अट नाही किंवा बाकी कुठल्या गोष्टीची अट नाही आहे, पण लाईफगार्डला ती आहे. सो त्या उद्देशातनं, त्या व्यवसायाची गरज म्हणा आमच्या, त्यातून आम्ही ह्या सगळ्यांमध्ये. पण व्यवसायाची गरज हा एकीकडे भाग झाला, काही हरकतच नाही त्याच्याबद्दल. पण तुमचं एक्सपर्टीज होतं, तुम्ही जे कमावलेलं नाव होतं, स्विमिंगमध्ये कमावलेलं नाव, आणि त्याच्यात ज्या होणाऱ्या गोष्टी होत्या की ज्या गंभीर होत्या आणि तुम्हाला त्याचं गंभीरता लक्षात आली, आणि एक प्रकारची मी तर म्हणेन समाजसेवाच आहे की याच्यात अवेअरनेस आपल्याला सगळ्याच बाबतीत वाढवणं. मग तो ट्रॅफिक सेन्स असू दे किंवा स्विमिंग असू दे, स्विमिंग पूलवरचे अपघात असू दे, कुठल्याही बाबतीत आपल्याकडे, कारण टुरिझम वाढतं आहे, वेगवेगळे स्विमिंग पूल्स उघडले जातात, पण ते काही ना काही कारणाने अशा प्रकारे बंद पडतात. थोडक्यात मला असं म्हणायचं आहे की तुम्ही एक 4 व्हर्टिकल्स तयार केली आणि त्याच्यामध्ये तुम्ही कामाची थोडीशी विभागणी केली की स्विमिंग पूल्स असतील किंवा स्कूल्समधले स्विमिंग पूल्स असतील, बीचेस असतील, असं काही प्रकारचं. ॲक्च्युली याच्यात कसं झालं आहे माहिती आहे का, की मी स्वतः संध्याताईचा विद्यार्थी आहे. म्हणजे स्विमिंग हे माझा छंद होता. मी कधी कॉम्पिटिशन्स वगैरे स्विम केल्या नाहीत, पण स्विमिंग हा माझा छंद होता. आणि मग आपल्याला चांगलं पोहायला येतं, तर कॉलेजमध्ये असताना पॉकेट मनीसाठी म्हणून आम्ही कोचिंग करायचं का असं विचार केला. आणि मग तेव्हा संध्याताईने आम्हाला कोचिंग कसं करायचं हे शिकवलं. ॲक्च्युली तिथून सुरुवात झाली. आणि मग एकदा कोच झाल्यानंतर स्विमिंग पूलवरती दैनंदिन काम करताना आपल्याला काय अडचणी येतात आणि याच्यावरती सोल्युशन कसं काढता येईल असा विचार एक बॅक ऑफ द माइंड कुठेतरी होता. तेव्हा वय 18-20 वर्षाचं होतं, त्यामुळे फार खोलात जाऊन विचार करण्याची परिस्थिती तेव्हा तेवढी पात्रताही नव्हती ॲक्च्युली. पण मग जेव्हा संध्याताईला ऑस्ट्रेलियामध्ये, ही थोडी बॅकग्राऊंड सांगतो की ऑस्ट्रेलियामध्ये लाईफ सेव्हिंग ही ॲक्टिव्हिटी आजच्या घडीला जवळपास 119 वर्ष जुनी आहे. बापरे. म्हणजे त्याची स्टोरीसुद्धा इंटरेस्टिंग आहे. पटकन आपण ती सांगतो मी तुम्हाला की ऑस्ट्रेलियन वसाहत जेव्हा तिकडे वसली ऑस्ट्रेलियामध्ये, तेव्हा तिथे कोणी पोहायला जायचं, मग लोक बुडायचे. ड्राउनिंग प्रिव्हेन्शन हा विषय तिथेही नव्हता तेव्हा. मग असं व्हायला लागल्यावरती इंग्लंडच्या राणीने एक फतवा काढला की कोणी समुद्रावर पोहायला जायचं नाही, कारण इतक्या लांब पाठवलेले त्यांचे अधिकारी, त्यांचे नातेवाईक असे बुडायला लागल्यावरती त्यांच्या साम्राज्याला त्याचा त्रास होत होता, म्हणजे मनुष्यबळाची कमतरता पडणं वगैरे असं. म्हणून तो फतवा काढला. पण इतके सुंदर बीचेस, 11,000 बीच आहेत ऑस्ट्रेलियामध्ये, तर त्या बीचेसवरती पोहायला जाऊ नका असं सांगणं हे एक शिक्षेसारखंच होतं. म्हणून काही लोकांनी, वसाहतीतल्या अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन राणीकडे एक विनंती केली की आम्ही स्वतः काळजी घेऊ इथे थांबून. आणि म्हणून तो पहिला लाईफ सेव्हिंग क्लब ही संकल्पना तेव्हा ऑस्ट्रेलियात अस्तित्वात आली. मग राणीच्या हुकमानी त्यांनी ते लाईफ सेव्हिंग क्लबला मूर्त स्वरूप दिलं आणि ते लोक आपापसात वाटून घ्यायचे की आज तू लक्ष ठेव, आज मी लक्ष ठेव. तेव्हा ही लाईफगार्ड कन्सेप्ट तिथे आली. आणि मग त्यातनं ह्या पुढच्या सगळा जो 119 वर्षाचा त्यांचा इतिहास आहे तो घडत गेलेला आहे. तर हे त्याच्या मागचं मेन होतं. आणि जेव्हा ते स्वतः संपृक्त झाले की आपण भरपूर
इथे केलेलं आहे काम आणि मोठ्या प्रमाणावर लाईफगार्ड्स आहेत सुरक्षिततेचं. आणि त्याचा रिझल्ट मिळतो. हां, ॲक्वॅटिक एन्व्हायरमेंटमध्ये ते मिळतं आहे आपल्याला रिझल्ट्स आणि आपण काम करतो आहे. पण स्टील साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज ज्या आहेत तिथे अजूनही मोठ्या प्रमाणावर ड्राउनिंग्ज होतात आणि लोक बुडतात. त्या बुडल्यामुळे अनेक वेगवेगळ्या प्रकारे समाजावरती परिणाम होत असतो. आपण एका माणसाचं बुडणं हे त्या एका माणसापुरतं मर्यादित राहत नाही, जाणारा जातो पण अनेक प्रॉब्लेम्स क्रिएट करून जातो, हेही आम्ही सांगतो सारखं. तर त्याच्यावरती सोल्युशन म्हणून त्यांचा एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जशी असते तशा पद्धतीने त्यांनी इनिशिएटिव्ह घेतला होता तो, की आपण साऊथ ईस्ट एशियन कंट्रीजमध्ये हे प्रसार करूया. आणि ते जेव्हा पहिल्यांदा इथे अप्रोच झाले ऑस्ट्रेलियन सर्फ लाईफ सेव्हिंगवाले, त्यातले पहिले काही विद्यार्थी म्हणजे संध्याताई, शेखर सर, हे सगळे त्यांचे विद्यार्थी होते. शेखर म्हणजे जितेंद्र खासनीस, बरोबर, आमचे डायरेक्टर असं. तर मग त्यांनी हे प्रशिक्षण घेतल्यानंतर आम्ही त्यांची दुसरी फळी होतो. ओके. तेव्हा मग आम्ही त्यांच्याकडनं हे प्रशिक्षण घेतलं. मग या प्रशिक्षणात आता माझ्या दृष्टीने कसं झालं की आधी स्विमिंग कोच शिकवायचो, मग लाईफ गार्डचा कोर्स केला, लाईफ सेव्हिंग समजायला लागलं. त्याच वेळेला गोव्यातल्या किनाऱ्यांवरती ह्या प्रकारची व्यवस्था असावी ह्याचा एक इनिशिएटिव्ह होता. आणि त्या इनिशिएटिव्हसाठी राष्ट्रीय लाईफ सेव्हिंग सोसायटीने एक डेलिगेशन ऑस्ट्रेलियावरनं बोलवलं होतं. पण त्यांना मुंबई ते गोवा भारताचे किनारे बघत जायचं होतं आणि एका नेव्हिगेटरची आवश्यकता होती. तर हा सगळा भाग पूर्वी फिरलेला असल्यामुळे आणि हिंडायची अतिशय आवड असल्यामुळे मी त्यांच्याबरोबर नेव्हिगेटर म्हणून गेलो. वा, क्या बात आहे. आणि मग आम्ही त्यांना महाराष्ट्राचे सगळे किनारे दाखवत गोव्यापर्यंत गेलो. 2003 सालची गोष्ट आहे ही. त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री तेव्हा मनोहर पर्रिकर होते, तर त्यांनी सेफ गोवा बीचेस याच्यावरती एक प्रपोजल सबमिट केलं की हे तुम्ही इथे सगळं करा. आणि पर्रिकरांसारखा दूरदृष्टीचा माणूस होता आणि आम्ही तेव्हा पाहिलं होतं की तो म्हणल्यावर ताकभात कळणाऱ्यांपैकी ते एक होते आणि अतिशय उत्तम प्रशासक. तर त्यांनी सांगितलं की हे जरूर आम्ही इथे करू, पण याच्यासाठी जो एक्सपर्टीज आहे, हे जे सगळं तज्ज्ञ मार्गदर्शन हवं हे तुम्ही द्या. मग तेव्हा तो इनिशिएटिव्ह असा कन्वर्ट झाला की मग इथं काही लोकांनी जायचं आणि तिथे प्रशिक्षण घेऊन येऊन भारताच्या किनाऱ्यांवरती काम करायचं. तर मग ह्या सगळ्या किनाऱ्यांचं ज्ञान, तर लाईफ सेव्हिंगचा कोर्स केलेला असा मी एक त्यांना कॅन्डिडेट म्हणून मिळालो. म्हणून मी पहिल्यांदा 2003 साली ब्रॉन्झ मेडलियन ट्रेनिंगसाठी ऑस्ट्रेलियाला गेलो. आणि तेव्हा तिथे असं मी पाहिलं की भारत, बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ यांचा उल्लेख म्हणजे इथे माणसाच्या जीवाला काही किंमत नाही असं सारखा होत होता. तो जरी थोडासा खरा असला किंवा बऱ्याचशा अंशी खरा असला तरी तो जरा आपल्याला लागणारा होता. अगदी. त्यामुळे तिथे त्यांनी ते विचारायचे की काय म्हणजे व्हॉट इज युअर इन्स्पिरेशन इथं येण्यासाठी, काय हे तुम्ही सगळं का करताय. तेव्हा त्यांना मी एकदा एका क्लबमध्ये बोलताना सांगितलं होतं की वी डोंट लाईक पीपल सेइंग दॅट देर इज नो व्हॅल्यू ऑफ ह्युमन लाईफ इन इंडिया. हो, ग्रेट. सो म्हणून आम्हाला हे सगळं इथे करायचं. आणि मग ते प्रशिक्षण घेऊन आल्यानंतर मग मात्र तिथलं सगळं ते काम बघून व्हिजन रुंदावली गेली. बरोबर. एक ब्रेक करतो की हे साधारण प्रशिक्षण जे आहे त्याचं साधारण सिलेबस म्हणा किंवा काय त्याच्यात शिकवलं जायचं, कशाचा अंतर्भाव असायचा, याबद्दल थोडंसं. आता याच्यामध्ये कसं आहे की फर्स्ट एड, CPR असं एक प्रशिक्षण असतं. CPR म्हणजे आपल्या लोकांसाठी सोप्या शब्दात तुम्ही सांगा की काय डेफिनेशन. कृत्रिम श्वासोच्छ्वासाचं अच्छा. म्हणजे आपल्याला अगदी मराठीत सांगायचं झालं तर ये हृदयचे ते हृदय घातले, हे जे ज्ञानेश्वर माऊलींनी म्हणून ठेवलेलं आहे तसं ते आपल्या श्वासान म्हणजे माउथ टू माउथ रिसॅसिटेशन, हे आपण त्याला आपल्या तोंडाने श्वास भरायचा, ज्याचा श्वास बंद झालेला आहे त्याला, आणि ज्याचं हृदय थांबलंय ते बाहेरनं सुरुवात. तर ते जे प्रशिक्षण होतं त्याचे असे भाग पडत होते. आता त्यातल्या फर्स्ट एड आणि CPR बद्दल संध्याताई सांगेल, कारण ऑलमोस्ट गेली 40 वर्ष ती ते करते आहे. आणि त्यातलं स्विमिंग पूल लाईफगार्ड आणि बीच लाईफगार्ड किंवा फ्लड आपत्ती ॲक्वॅटिक एन्व्हायरमेंटबद्दल ते मी सांगेन.
तर संध्या थोडं फर्स्ट एड आणि CPR बद्दल सांगशील? हे जे टेक्निक आहे CPR आणि फर्स्ट एड, याच्यामध्ये आम्ही जवळजवळ 26 प्रोटोकॉल्स कव्हर करतो. त्याच्यात सगळ्यात पहिला असतो माउथ टू माउथ ब्रीथचा, कारण तो माणसाच्या जीवनाशी निगडीत असतो. मला आता फ्रॅक्चर झालं तुमच्यासमोर तर मी मरणार नाही, पण माझा श्वास बंद झाला काही कारणाने, मग कारण काही असू दे, तर माझी मृत्यूची शक्यता खूप जास्त असते. सो अशा सिक्वेन्सप्रमाणेच आम्ही तो सिलेबस डिझाईन केला आहे की CPRनी सुरुवात, मग दुसरा इम्पॉर्टंट प्रोटोकॉल ब्लिडिंग, त्याच्यानंतर हार्ट अटॅक, ब्रेन अटॅक, स्नेक बाईट, जे अगदी मृत्यूशी खूप म्हणजे सिरियस आपण ज्याला आजार म्हणू शकू किंवा दुखापती म्हणू शकू, त्यांनी सुरुवात करून मग आम्ही लाईटर याच्यामध्ये जातो की पाय मुरगळला आहे, चोकिंग झालं आहे किंवा काय, अशाप्रमाणे तो बसवलेला आहे. संपूर्ण ट्रेनिंगमध्ये कुठल्याही माणसाला आज समोर आलेला की ज्याला शिकायची इच्छा आहे त्यांना आम्ही ट्रेनिंग देतो, सर्टिफिकेशन करतो. सर्टिफिकेशन करायची त्यांची परिस्थिती नसेल तर डेमोज देतो जाऊन. मला खूप ठिकाणी बोलवतात, म्हणजे अगदी BC मंडळांपासून कॉर्पोरेट्समध्ये मी जाऊन चांगलं जास्त स्प्रेड होईल, कारण आमचा उद्देश मायक्रो लेवलला जाईल. माझा 25 वर्षाचा अनुभव जर तुम्ही विचारला तर सगळ्यात कुठलाही अपघात झाला, मोठी दुर्घटना घडली तर शाळेमध्ये म्हणा, कुठेही म्हणा, कॉलेज अशा ठिकाणी, तर क्लास 4च्या लोकांकडे बघितलं जातं मदतीसाठी. ही सगळी पिऊन लोकांनी नीट कामं करावी, मावच्या लोकांनी रिस्पॉन्ड नीट करावं, आणि त्यांनाच काही माहीत नसतं. म्हणजे टॉप लेवलच्या लोकांनी माहिती असतं, पण ते प्रत्यक्ष येऊन करणं आणि लेबर लोकांना कामाला लावणं हा फक्त त्या ग्रुपला शिकवण्यात मला जास्त इंटरेस्ट असतो. मी शिकवते, मराठीत शिकवते, साध्या भाषेत शिकवते, की खरंच काही प्रसंग आला तर न घाबरता स्टेप्स काय काय घ्यायच्या. मग ते घरात असू दे, वडिलांना हार्ट अटॅक येऊ दे, रडत बसण्यापेक्षा तुम्ही काय करायला पाहिजे, पॅनिक न होता तुम्हाला काय काय स्टेप्स घेता येतात, ह्या सगळ्या ट्रेनिंगचं आम्ही डिझाईन असं केलं. त्या 4 मेन कॅप्सूल्स आहेत आमच्या. पहिली फक्त CPR आहे, ज्याच्यात कोणालाही त्या टेक्निकचं ट्रेनिंग आम्ही देतो. साधारण 4 तास लागतात ते सगळं एक्सप्लेन करायला, डेमॉन्स्ट्रेशन द्यायला, करून घ्यायला, परीक्षा घ्यायला. नंतर दुसरी आहे ती फर्स्ट एड आहे, ज्याच्यामध्ये हे सगळे 25-26 प्रोटोकॉल्स असतात. फर्स्ट एड आत्ता जे आम्ही शिकवतो ते शाळांमध्ये शिकवतो. लाईफगार्डला ते कंपल्सरी आहे. कॉर्पोरेट्समध्ये आम्ही जातो, इंडस्ट्रीमध्ये आम्ही जातो. मी नर्सेस वगैरेंना पण ट्रेनिंग दिलेलं आहे. मी होमगार्ड्सना ट्रेनिंग दिलं आहे. मी RTOमध्ये जाऊन ट्रेनिंग्स केलेली आहे. म्हणजे पोलीस डिपार्टमेंटची किंवा RTOचे जे रस्त्यावरती जे हे असतात, उभे असतात पोलीस डिपार्टमेंट, त्यांनासुद्धा जर अपघात झाला तर नक्की पहिलं काय करायचं, लायसन्स मागण्याच्या आधी माणसाला वाचवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत, लायसन्स नंतर बघतात. तर हे ट्रेनिंग आम्ही त्यांना थोडक्यात घरापासून ते मोठ्या बिझनेस पर्यंत, नंतर पब्लिक अथॉरिटीज पर्यंत सर्व ऑर्गनायझेशन्सला आणि डोमेस्टिक म्हणजे जे आपले एस्टॅब्लिशमेंट्स असतात त्यांना त्या सगळ्यांना ऍक्च्युअली ह्याची गरज आहे. म्हणजे अगदी शाळेतल्या छोट्या मुलांना, किती 4वी-5वीत असतील ते, त्यांना जेव्हा आपण फर्स्ट एड बद्दल काहीतरी सांगतो आणि की असं खरचटलं तर काय करायचं असतं, आपण पायावर पडलो जोरात पळताना, गुडघ्याला खूप मार लागलाय तर काय करायचं असतं, हे सांगितल्यानंतर जेव्हा छोटेसे असे इन्सिडेन्सेस होतात, ॲक्सिडेंट्स होतात, तेव्हा मुलांचं कॉन्फिडन्स लेवल वर गेलेली असते की हे आपण शिकलेलो आहे, हे माहिती आहे की असं झाल्यावर असं असतं. मग ते मला त्यांनी सांगितलं होतं त्या पद्धतीने, म्हणजे की आता मी काय करूचं जे रडणं आहे ती एक स्टेप गाळली जाते. मला असं म्हणायचं आहे की हे जे तुमचे कोर्सेस आहेत, म्हणजे लाईफ सेव्हिंग टेक्निक्स असू दे, फर्स्ट एड असू दे किंवा CPR असू दे, याला कुठेतरी शाळा कॉलेजेसमध्ये कंपल्शन आहे, म्हणजे सिलेबसमध्ये अंतर्भाव. आणि आता CBSE बोर्डाने ते सगळं कंपल्सरी केलेलं आहे. म्हणजे माझं आता इतके वर्ष गेले, जवळजवळ 20 वर्ष मी विखे पाटील शाळा, जिथे आता आपण आपली मुलाखत चालू आहे, हो जागा, SSRVM स्कूल, अक्षरनंदन, या सगळ्या शाळांना आम्ही CPRचं ट्रेनिंग देतो. PR फर्स्ट एड सगळं 9वीला त्यांनी सिलेबसमध्येच कंपल्सरी केलेलं आहे. आणि मला आता आपण जेव्हा ही आपली मुलाखत चालू व्हायच्या आधी गप्पा मारत होतो तेव्हा सांगितलं की आपण ज्या विखे पाटील स्कूलच्या स्विमिंग पूलवर बसलेलो आहोत,
की इथे कंपल्सरी आहे स्विमिंग. कितवी ते ते ज्युनियर KG to 5th स्टँडर्ड शाळेत कंपल्सरी केलेलं प्रत्येकाला चांगली गोष्ट. लाईफ स्किल म्हणून बघितलं जातं त्याच्याकडे, ते आलंच पाहिजे. आज आपण बघतो की कोणाच्या तरी आग्रहाने जो स्विमिंग येत नसलेला कुठेतरी रिसॉर्ट मध्ये गेला, बॅकवॉटर मध्ये गेला आणि समुद्रात ओढले जातात आणि त्याच्यानंतर तोही जो वाचवणारा असतो तो एकटा असतो आणि 5-6 जणांसकट तो बुडतो. अरे घाणेरड्या घटना या घडतात, पण त्याची सुरुवात तुम्ही तुमचा जो हा अवेअरनेस वाढवताय आणि त्याच्यात हे खरं म्हणजे खूप बेसिक आहे की प्रत्येकाला पोहायला आलं पाहिजे. अगदी बरोबर. जे आपल्या भारतातलं प्रमाण जे आहे ते आपण जर का ऑस्ट्रेलियाशी तपासून पाहिलं तर बघा, आज ऑस्ट्रेलियन पॉप्युलेशनपैकी 95% लोकांना चांगलं स्विमिंग येतं आणि 5% असे असतात की ज्यांना काही कारणामुळे स्विमिंग येत नाही. आणि ही व्हायस वर्सा एक्झॅक्टली उलटी स्थिती आपल्याकडे फक्त 5% येत. बापरे. आणि तुम्ही हा साधारण आता आपली म्हणजे टोपोग्राफी म्हणा किंवा भौगोलिक जे आपलं रचना आहे देशाची, हे बघितलं तर साधारण मला वाटतं काहीतरी 7,500 किलोमीटरचा समुद्र किनारा आपल्याला लाभलेला आहे. त्यातल्या महाराष्ट्राला 750 किलोमीटरचा आहे, लांबीचा आहे. पण मग हे सगळं बघताना तुम्हाला काय वाटतं, म्हणजे तुमच्यासारख्या किती संस्था म्हणजे गरज आहे? नाही, आता गरजेचं तुम्ही म्हणाल तर ती गरज आम्हाला खूप सुरुवातीपासून दिसत होती. म्हणजे जेव्हा आम्ही 6 सालीची आकडेवारी बघितली आपली, तर आपल्याकडे साधारणतः पूर आपत्ती वगैरे सगळं धरून साधारण लाखभर लोक ड्राउनिंग विक्टीम झालेले आहेत. म्हणजे आपल्या देशामध्ये 1,00,000 लोक दर वर्षाला रोड ऍक्सिडेंटपेक्षाही रोड ऍक्सिडेंटपेक्षा ऍक्सिडेंट रोडवर जास्त होतात, पण डेथ सगळ्यात जास्त पाण्यात होतात. हे आत्ताच एक जस्ट आपली गेटवे ऑफ इंडियाला एक दुर्घटना झाली. तर अशा प्रकारे ते होतं. अगदीच तुलना करायची झाली तर म्हणजे मला ते ऑस्ट्रेलियाचं खूप कौतुक आहे, अशातला भाग नाही. किंबहुना मला ते सगळं इथे आणायचीच पूर्वीपासून इच्छा आहे. पण आकडेवारी आपल्याला अंतर्मुख करायला लावतेच. त्यांच्याकडे 11,000 बीच आहेत आणि डेथ रेट वर्षाला 62 आहे. बापरे. आणि ते 62 पण त्यांना नको आहेत, म्हणून ते इतक्या मोठ्या प्रमाणावरती तिथे काम करतात. मला वाटतं कंटिन्युअस एफर्ट आहे हा, असं नाही की आज केला आणि केला असं नाही चालत. आणि परसू करण्याची गोष्ट आहे. फक्त एक आहे की तुम्ही मोटिवेट करणं सतत, नाही का, लोकांना म्हणजे पाण्यापर्यंत नेणं, अवेअरनेस फार मोठ्या प्रमाणावर क्रिएट करायला पाहिजे. आता मी नाव न घेता सांगतो, मी संध्याताई आणि आमचे अजून एक बुजुर्ग लाईफ सेव्हिंग मधले, आम्ही एका पुण्यातल्या नगरसेवकाकडे गेलो होतो की स्विमिंग पूलवरती लाईफगार्ड असणं गरजेचं आहे हे पटवून देण्यासाठी. तर ते आम्हाला सांगत होते की अहो, तुम्ही हे जे सगळं सुरू केलंय ना, ह्याच्यामुळे लोकांना ॲडमिशन मिळत नाही. आम्ही तेव्हा स्विमिंग पूलसाठी एक नियमावली तयार केली होती की पोहता येत नाही त्यांनी प्रशिक्षण घेऊन पोहलं पाहिजे. मला येत नाही, मी आपला बिंडा धरून असाच कडेला पोहतो किंवा माझा फ्लोट घेऊन येतो आणि पोहतो. तर ते बंद केलं आम्ही आमच्या पूल्सवरती की तू शिक आणि मग पोह. तर ते आम्हाला असं म्हणत होते की तुमच्या या नियमांमुळं लोक कॅनॉलवर पोहायला लागली आहेत आणि त्यामुळे डेथ रेट वाढलाय. तर तुम्हाला हे साधी गोष्ट कळायला पाहिजे की तुम्ही तुमच्या प्रयत्नांनी लोकांचे जीव घेताय. त्यामुळे त्यांना म्हणलं, अहो सर, उलटं झालं पाहिजे की त्या लोकांनी पण पोहायला शिकायला आमच्याकडे आलं पाहिजे आणि नियमांचं पालन करून पोहायला शिकलं पाहिजे, तर त्यांना ते कायमचं उपयोगी पडेल. नाहीतर आज ती फळी बांधून किंवा बेंडा बांधून 4 हात मारले म्हणजे मला पोहायला आलं, ही जी भारतीयांची कन्सेप्ट होत जाते आणि मग पुढे तेच पोहणं त्यांच्या जीवावर उठतं. ते टाळण्यासाठी आपण प्रयत्न करूया असं आम्ही तुम्हाला सांगायला आलो. म्हणजे अवेअरनेस किंवा जागरूकता या विषयावरती आपण जे म्हणूया ती आपल्याकडे खरंच अतिशय निम्न पातळीला आहे आणि ती वाढवण्याची अतिशय गरज आहे. तुम्ही आजवर आमचे झालेले ट्रेनिंग प्रोग्रामबद्दल मी तुम्हाला एक गोष्ट अशी सांगीन की जेव्हा केव्हा ॲक्सिडेंट होतो तेव्हा आमच्याकडे धाव घेतली जाते आणि काम करा म्हणून आमच्या मागे 24 तास लागलं जातं. आणि मग आम्ही काम सुरू केल्यानंतर एकदा तो प्रकार मीडियाने शांत केलं की मग त्याच्याकडे बघायला कोणी तयार नसतं. मग असं म्हणजे प्रत्येक एक चांगली गोष्ट घडण्यासाठी ॲक्वॅटिक एन्व्हायरमेंटमध्ये, बीचेसवर, स्विमिंग पूल्सवर आणि आपल्या ओपन वॉटर्समध्ये प्रत्येक वेळेला आपल्याला नरबळीची आवश्यकता आहे का?
असा विचार आपण करून हे बेसिकली प्रोएक्टिव्ह काम आहे. म्हणजे हे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर आधीच जाणीव झाली. सारखं याची जाणीव हे झाली पाहिजे. बरं, आता मला एक अगदी बेसिक प्रश्न आहे. मग तुम्ही आता इतके वर्ष हे सर्व डिझाईन करून त्याच्यामध्ये त्याचे रिवाईज होत असतील ते, हो. म्हणजे जसं टेक्निक्स टेक्नॉलॉजी. बदलत जाते तसे आपल्याला. आता मला तुम्ही सांगा की तुम्ही जेव्हा सुरुवात केली होती तेव्हापासून जी तुमची लाईफ सेव्हिंगसाठीची इक्विपमेंट काही वापरली जात असतील, फर्स्ट एडसाठी असेल, CPRसाठी असेल, त्याच्यामध्ये काही बदल होत गेलेत का स्टेज वाईज? हो, सुरुवातीला आम्हाला सुद्धा म्हणजे इथे इंडियामध्ये अवेलेबिलिटी वगैरे त्या सगळ्याची कमीच होती. पण माहिती घेऊन वगैरे इवन स्विमिंग पूलवरची जी इक्विपमेंट्स असतात सेफ्टीची ती गायबच असायची, म्हणजे झिरो असायची. तर ती असायला पाहिजे, ती काय असायला पाहिजे त्याच्यावरती आम्ही थोडंसं काम केलं. फ्लोट म्हणजे काय, मग इंटरनॅशनल फ्लोट जर महाग असतील तर त्याचं इंडियन व्हर्जन काही बनवता येईल, बरोबर, ग्रेट. त्याच्यावरती आम्ही काम केलं स्वस्तात. कॉस्ट इफेक्टिव्ह, कारण परवडायला पाहिजे. नंबर पण खूप आहे, हो, लोकसंख्याही अधिक आहे, पूल्स खूप जास्त आहेत. प्रत्येक आता नवीन सोसायटी निर्माण होईल त्याच्यात अट्रॅक्शन म्हणून पूल ठेवला जातो, रिसॉर्ट्स होत आहेत, नद्यात पोहलं जात आहे, तलाव आहेत, काय म्हणू नका. पाणी ही गोष्टच खूप अट्रॅक्टिव्ह आहे कोणासाठीही. मग ते 2 वर्षाचं मूल असू दे, नाही तर 80 वर्षाचा माणूस असू दे, समोर पाणी दिसलं की कोणाला इच्छा होते. आणि म्हणजे आपल्याकडे ट्रॉपिकल फरक पडतो. इतका उन्हाळा असतो हल्ली तर म्हणजे 8 महिने ऊन असतं, त्यामुळे 12 महिने आमच्याकडे लोक येतात. आणि 1 असो किंवा 40 असो, पाण्यात वर लक्ष ठेवायला कोणी लागेल. बरोबर, एकदम बरोबर. आम्ही असं नाही काय सगळं की आता थंडी आहे, माणसं नाही आहेत, लाईव्ह नसतात, असं नाही करताय. हे कसं झालंय की आम्ही सगळीच्या सगळी कन्सेप्ट आयात केली आहे परदेशातनं. ही म्हणजे की अगदी इंग्लंड इंटरनॅशनल लाईफ सेव्हिंग फेडरेशनचं ऑफिस बेल्जियममध्ये आहे, रॉयल लाईफ सेव्हिंग सोसायटी, या सगळ्या नाणावलेल्या आणि जुन्या संस्था ज्या इंग्लंडमध्ये आहे, सर्फ लाईफ सेव्हिंग ऑस्ट्रेलियामध्ये आहे, या सगळ्यांचं ज्ञान आम्ही इथे आणलं. पण जर का तुम्ही तिथल्या गोष्टी जशाच्या तशा उचलून आपल्या देशात आणायचा प्रयत्न केला तर त्या यशस्वी होत नाहीत, हे आमच्या सुरुवातीलाच लक्षात आलं. म्हणजे रूपांतर जे असतं ते व्हायला पाहिजे. नाही म्हणजे आता आपण म्हणजे महाराष्ट्रीयन असू तर पु ल देशपांडेंच्या भाषेत सांगायचं तर पिग्मॅलियनचं त्यांनी भाषांतर केलं नाही, त्यांनी पी फुलराणीमध्ये रूपांतर केलं, म्हणून ते आपल्याला आपलं वाटलं. याच पद्धतीने ही कन्सेप्ट आणताना सुंदर उपमा दिली. ही त्या आणताना आम्ही मग त्या पद्धतीने विचार केला, बरोबर, की आता दोरी टाकून माणसाला वाचवायचं तर मग रस्सी हे आपल्याला परवडणारी गोष्ट आहे, काठी देऊन वाचवायचं, ट्यूब टाकायची आणि त्याला वाचवायचं, ह्या सगळ्या ज्या आपल्याला पटतील, रुचतील आणि परवडतील भारतीय खिशाला, अशा गोष्टी इथं आणण्यात आम्हाला जास्त रस होता तेव्हाही आणि आजही. दुसरं, हे सगळं मराठी करण्यामध्ये मी संध्याताईने खूपच कष्ट केले, कारण हे सगळं इंग्लिशमध्ये होतं. नाही, आणि तुम्हाला माझा अनुभव होते, जो 4वी, 5वी, 6वी पास झालेला लाईफगार्ड ट्रेनिंग घ्यायला येतो त्याला CPR किंवा कार्डिओ पुल्मोनरी रिसॅसिटेशन असा शब्द जर मी पहिल्या दिवशी उच्चारला तर तो दुसऱ्या दिवशी येतो, कारण त्याला असं वाटतं की हे आपली हे नाही. त्यामुळे आम्ही हा शब्द मी माझ्या ट्रेनिंगमध्ये लाईफगार्डला शिकवताना सगळ्यात शेवटच्या दिवशी वापरते की हे जे काय तुम्ही शिकलात जे इंग्रजी नाव हे आहे. तर मग ते ठीक आहे, म्हणजे त्यांना कळतं हे काहीतरी असं आहे की मला हे करायचं आहे, काही प्रॉब्लेम झाला तर. मग कुठली मालक यायच्या आधी मला ॲम्ब्युलन्स बोलवायची आहे, हे जर त्याला आपण नीट ट्रेनिंग दिलं तर ते सगळं नीट करतात. आणि सरप्रायझिंगली ते खूप चांगलं करतात. म्हणजे मला आतापर्यंत जे काय मी बघितलंय लाईफ सेव्हिंग ॲक्च्युअल माझ्या लाईफमध्ये, तुमचे अनुभव काय सांग. त्याच्यामध्ये माझ्या 8वी पास लाईफगार्डनी स्विमिंग पूलवरती उत्तम काम केलं. म्हणजे बुडत असलेल्या व्यक्तीला बाहेर काढलं, मी पोचेपर्यंत ॲम्ब्युलन्स बोलावली, त्याला सगळी ट्रीटमेंट दिली, तो जगला, वाचला, 3 दिवसानंतर शुद्धीवर आला, सगळ्या गोष्टी झाल्या. म्हणजे तुमचे जे ट्रेनिंग कोर्सेस आहेत याचं सर्टिफिकेशन घेताना किंवा हे शिकताना तुम्हाला मिनिमम बेसिक एज्युकेशन काय पाहिजे, किंवा तो साक्षर पाहिजे, किंवा त्यांनी कुठली तरी एक डिग्री घेतली पाहिजे, असं काही नाही आहे.
वयाची अट आहे का काही? वयाची हो. साधारण कुठल्या वर्षी किंवा कुठल्या प्रकारच्या माणसाने हे शिकलं तर तो त्याच्याबद्दल काम करू शकेल? 18 वर्षाच्या पुढील लोकांना आम्ही सर्टिफाय, कारण बेसिकली सर्टिफिकेशनचा आपल्याकडे अतिशय नजीकचा संबंध जवळचा म्हणजे नोकरीशी असतो. सो लाईफगार्ड म्हणून सर्टिफाय होताना आम्ही त्याला 18 वर्षाचं पूर्ण असल्याची अट आहे. त्याच्यापेक्षा लहान असताना जसं शाळा कॉलेजमधल्या मुलांना वगैरे करायचं असेल तर आम्ही लाईफ सेव्हर नावाचं सर्टिफिकेशन करतो. आणि जेव्हा ते 18 वर्षाचे पूर्ण होतात तेव्हा आम्ही ते लाईफ सेव्हर त्यांना लाईफगार्डमध्ये कन्वर्ट करून दिले, म्हणजे मग ते नोकरी करू शकतात. बरं, पण मग हे लाईफ सेव्हरचे लाईफगार्ड येताना काही स्ट्रिंजंट जास्त तुम्ही ज्या लेवल्स आहेत किंवा आता प्रत्येक आपण बघितलं की तुमचे विनय सर पण आता लेवल 5चे कोच आहेत, आपण आत्ताच बघितलं. तर तसं याच्यात काही लेवल्स असतात का? हो आहेत. त्याबद्दल थोडंसं. स्विमिंग पूल लाईफगार्डमध्ये लेवल 1 लेवल 2 असं आहे. बरं. आणि त्याच्यामध्ये आम्ही त्याची बेसिकली काय आहे की आपल्याकडे उत्तम पोहता येणं हे सगळ्यांनाच स्विमिंग पूलचं प्रिव्हिलेज परवडत नाही. त्यामुळे मुलं विहिरीत पोहायला शिकलेली असतात, नदीत पोहायला शिकलेली असतात, तळ्यात पोहायला शिकलेली असतात, स्ट्रोक नसतो. सो जर का मी त्यांना ऑस्ट्रेलियन स्टँडर्ड्स दिले सगळे की हे तुम्ही कंप्लीट करा आणि मग ॲडमिशन घ्या, तर एकही माणूस भारतात पास होणार नाही. म्हणून मग आम्हाला त्याच्या लक्षात आलं की कोळी येतात ज्यांना आम्ही बीच लाईफगार्डिंग शिकवतो कोकणामध्ये. तर कोळी जो आहे पिढीजात कोळ्याचा व्यवसाय करतो, पण त्याला जर का सांगितलं की तू आता 2 मिनटात एवढं मला पोहून दाखवायचं म्हणजे तू पात्र ठरशील, तर ते त्याला जमत नाही. पण बोटीतनं पडला तर जिवंत घरी कसं यायचं हे त्याला माहिती असतं. सो त्याचा स्टॅमिना, त्याचा अनुभव हा सगळा आपण आपल्याकडे लक्षात घेतला पाहिजे आणि मग हे पात्रता जी आहे या कोर्ससाठीची ती ठरवली पाहिजे. म्हणजे इवन जेव्हा मी 2007 साली ऑस्ट्रेलियातनं परत आल्यावर भारत सरकारसाठी हे काम करायला सुरुवात केली, तेव्हासुद्धा मी हे सगळे नॉर्म्स नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर स्पोर्ट्सला लिहून दिले. या निकषांचा आणि भारतीय स्विमिंगचा काही संबंध नाही. ते कन्सिडरेशनमध्ये घेऊन आपल्याला हे निकष ठरवले पाहिजे आणि मग ते तसे निकष आज अस्तित्वात आहेत की वॉटर स्पोर्ट्स ऑपरेटर असेल, म्हणजे जे किनाऱ्यांवर तुम्ही वॉटर स्पोर्ट्स करायला जाता, बोटिंग, जेटस्की रायडिंग, पॅरासेलिंग, या सगळ्यांना आम्ही शिकवतो लाईफ सेव्हिंग टेक्निक्स. तर त्यांच्यासाठी मग ते 3 मिनटात 100 मीटर पोहून दाखवायचं असे पर्यंत ते नॉर्म खाली आणले. असं बघितलं तर की हे नॉर्म्स मग चांगला स्विमर नसेल तर कसा जीव वाचवणार. तर त्यात आम्ही हे बघतो की त्याचा स्विमिंगमधला अनुभव काय आहे, की तो स्वतः किती स्ट्रॉंगली स्विम करू शकतो, तुमच्या वेळेत तो बसतो की नाही, हे थोडंसं जर का आपण शैथिल्य दाखवलं, तिथे शिथिल केले नियम, तर मग चांगले विद्यार्थी मिळायला लागतात आणि आपण ही ॲक्टिव्हिटी पुढे नेऊ शकतो. असं हे आता बदल आम्ही हे करत आणले. मग अशी सांगायचा मुद्दा तिथून होता की जसंच्या तसं आयात करण्यापेक्षा आम्ही ते रूपांतरित करत गेलो, ज्ञान मराठीत आणलं, मराठीतनं. मग आता इक्विपमेंटबाबतही आम्ही असेच विचार केले की ऑस्ट्रेलियामध्ये जेटस्की वापरली जाते जीव वाचवण्यासाठी समुद्रात, तर मग आपणही जेटस्की ठेवू शकतो का? जेटस्कीची आज किंमत 14 लाख रुपये आहे. तर एका किनाऱ्याला 14 लाख रुपये, चालवणाऱ्याचा पगार, हे सगळं आपल्याला परवडणार नाही. म्हणून मग आम्ही तिकडनं आणताना सर्फ बोर्ड नावाचा एक रेस्क्यू सर्फ बोर्ड असं म्हणतात, तो बोर्ड आयात केला आणि तो किनाऱ्यांवरती सगळ्यांना प्रशिक्षण दिलं. आता सांगायचं तर 2007 साली गणपतीपुळ्याच्या किनाऱ्यावरती पहिला ट्रेनिंग प्रोग्राम आम्ही रन केला. तो भारतातला पहिला बीच लाईफगार्ड ट्रेनिंग प्रोग्राम होता. यापूर्वी कधी भारतात बीच लाईफगार्ड ट्रेनिंग प्रोग्राम झाले नव्हते. जसे आम्ही साईटवर जाऊन केले, त्याच्यानंतर आम्ही कोस्टल कर्नाटकमध्ये ट्रेनिंग प्रोग्राम्स केले आणि मग नंतर खूप ठिकाणी केले. म्हणजे मला हे जे आता तुम्ही ट्रेनिंग प्रोग्राम्सबद्दल बोलतोय त्याच्यामध्ये 1-2 एकदम बेसिक हे आहेत शंका, की आपण बघितलं की एक स्विमिंग पूलचं पोहणं आहे आणि तिथे असलेल्या लाईफगार्डचं ट्रेनिंग आहे आणि दुसरं आहे ते ओपन वॉटर्स आहे. त्याच्यामध्ये एक नदी हा वेगळा विषय, तलाव हा एक वेगळा विषय, म्हणजे जिथे वाहतं पाणी आहे किंवा जास्त रफ पाणी आहे, खोली कमी आहे, दगड वगैरे जास्त आहेत, हा एक विषय, आणि तिसरा समुद्र आहे. तर आता ह्या तिन्ही ठिकाणी जे लाईफगार्ड काम करणार आहेत त्यांना त्या प्रकारच्या पाण्याची सवय किंवा त्याच्यात काही चेंजेस. सर्टिफिकेशनच वेगवेगळी आहे ती.
स्विमिंग पूल लाईफगार्ड हे सर्टिफिकेशन वेगळं आहे. स्विमिंग पूल लाईफगार्ड आणि वॉटर पार्क्स इथे जे ते स्लाईड वगैरे करतात त्या लोकांसाठीचं एक सर्टिफिकेशन आहे ज्याच्यासाठी हे स्टील वॉटर असतं. हा, त्याला त्यांनी तुमची टर्मिनॉलॉजी तशी आहे. प्लॅसिड किंवा स्टील वॉटर, तर त्याच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम वेगळा आहे. नदी किंवा ओपन वॉटर ज्याला आपण तळं मोठंच्या मोठं वगैरे याच्यासाठीचं जे आहे की तिथेही पाणी शांत आहे सरोवरामध्ये, तर तिथलं ट्रेनिंग प्रोग्राम जो आहे तो वेगळा आहे. आणि नदीत जे लोक करतात राफ्टिंग वगैरे असे करतात नंतर, तर तिथे मग त्यांना ते भोवरा, एडी, वाहत्या पाण्यातले तंत्र हे सगळं वेगळं शिकवायला लागतं. बरोबर. सो त्यांचं प्रशिक्षण वेगळं असतं. आणि समुद्रातलं जे अतिशय कष्टप्रद प्रशिक्षण आहे त्याच्यामध्ये नॉर्म्स बघितले तर 9 मिनिटात 400 मीटर पोहायला यायला लागतं. आणि परत त्या ठिकाणी तुम्हाला मला वाटतं बीचवरनं धावत पण जायला लागत. हो, म्हणून त्याच्या रनिंग पण. रन स्विम रन अशी एक पात्रता फेरी असते ज्याच्यामध्ये 200 मीटर स्विमिंग, 200 मीटर रनिंग, उलटं 200 मीटर रनिंग, 200 मीटर स्विमिंग आणि पुन्हा 200 मीटर रनिंग, असं 8 मिनिटामध्ये टेस्ट द्यायला लागते आणि 8 मिनिटात यायला लागतं तुम्हाला. तर ते ह्याच्यासाठी आहे की तुम्ही सर्वात सुरुवातीला कोणाला तरी वाचवण्यासाठी पळत जाता, पोहता, त्याला घेऊन किनाऱ्यावर येता आणि मग पुन्हा ॲम्ब्युलन्स आणि या सर्व्हिसेससाठी धावाधाव करता. सो 200 200 200 असं जेव्हा तुम्ही 8 मिनिटात करता तेव्हा तुम्ही पात्र होता त्या प्रशिक्षणासाठी. आणि मग पुढचं सगळं प्रशिक्षण आपण सर्फबोर्डवरनं कसा रेस्क्यू करायचा, रेस्क्यू ट्यूब्स वापरून कसा रेस्क्यू करायचा हे सगळं शिकवतो. आता याच्या ड्युरेशनमध्येही फरक आहे. जसं की आमचा स्विमिंग पूलचा जो कार्यक्रम आहे, स्विमिंग प्रशिक्षण प्रोग्राम, तो 5 दिवसाचा आहे. वॉटर पार्क आणि नदी योगा यांच्यासाठीचा जो आहे तो 6 दिवसाचा आहे. बीच लाईफगार्डचा 10 दिवसाचा आहे. कारण तेवढा स्टॅमिना, तेवढे कष्ट करायची ताकद अंगात असेल तरच तुम्ही ते काम ऐन वेळेला करू शकता. मग या तिन्ही प्रकारामध्ये म्हणजे जिथे जिथे तुम्ही आत्ता मला सांगितलं त्या ह्याच्यामध्ये तुम्ही तिथे डेमॉन्स्ट्रेशन्स किंवा मॉक ड्रिल्स किंवा हे जे तुमच्याकडे तयार झालेले लाईफगार्ड्स आहेत वेगवेगळ्या ठिकाणी काम करणारे, यांच्यासाठीच्या कुठल्या कॉम्पिटिशन्स वगैरे असतात ना, त्या आपल्या भारतामध्ये होतात म्हणजे, आणि किंवा तुम्ही त्या ऑर्गनाईज करता? रेस्क्यू म्हणून ह्याची कॉम्पिटिशन असते. आपण जे लाईफ सेव्हिंग गेम्सबद्दल बोलत होतो त्याच्याबद्दल एक थोडंसं इंटरेस्टिंग असं आहे की लाईफ सेव्हिंग गेम्सची वर्ल्ड चॅम्पियनशिप होते. हे आम्हाला लाईफ सेव्हिंग फील्डमध्ये आल्यावर बऱ्याच वर्षांनी कळलेली गोष्ट आहे. पण ती का आहे तर खेळाच्या माध्यमातून अनेक लोकांना इकडे आकर्षित करायचं, किंवा भारतातले जे स्विमर्स आहेत त्यांनासुद्धा लाईफ सेव्हिंगबद्दल फारसं माहिती नसतं, तर त्यांना कसं आपल्याकडे आकर्षित करता येईल याच्यासाठी लाईफ सेव्हिंग गेम्स आयोजन केलं जातं. जगभरातही हीच कन्सेप्ट आहे. म्हणजे ऑस्ट्रेलियात तुम्हाला जर का लाईफ सेव्हिंग चॅम्पियनशिपमध्ये सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही किनाऱ्यांवरती स्वयंसेवीरित्या काही आवर्स म्हणजे 20 आवर्स एका वर्षात त्यांनी तिथे लाईफगार्डिंग करायला लागतं. बीच लाईफगार्ड म्हणून व्हॉलेंटरीली काम करायला लागतं, मदत करायला लागते. हे जेव्हा त्यांचे 20 तास लाईफ सेव्हिंग क्लबकडे रजिस्टर होतात तेव्हाच ते त्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी पात्र होतात. आणि लाईफ सेव्हिंग गेम्समध्ये अतिशय इंटरेस्टिंग इव्हेंट्स असतात, जसं की टीम बनवायची तुमची आणि माझी, आणि मग तुम्ही बुडत असता, मी तुम्हाला दोरी टाकून वाचवायचं, याला लाईन थ्रो म्हणतात. असंच रेस्क्यू ट्यूब घेऊन मी तुमच्याकडे पोहत यायचं, तुम्हाला वाचवायचं, अडथळ्यांमधनं जायचं. ते मॅनिकन असतं जे पाणी भरलेलं असतं, ते जड मॅनिकन घेऊन जोरात पोहायचं आणि जिंकायचं. अशा प्रकारे लाईफ सेव्हिंग गेम्स असतात. बोट चालवून माणूस वाचवायचा, एकत्रित बोट चालवत जाऊन काही लोकांना रेस्क्यू करून आणायचं. या सगळ्या प्रकारचे लाईफ सेव्हिंग गेम्स असतात. मला एक याच्यात ब्रेक करून विचारतो की शार्क अटॅक्स बरेच होतात बऱ्याचशा इंटरनॅशनल बीचेसवर. मला इंडियात मी काही इन्सिडन्स तो ऐकलेला नाही, पण ऑस्ट्रेलिया मे बी. शार्कसाठी भारतीय उपखंडातलं समुद्राचं तापमान जे आहे पाण्याचं ते खूप गरम आहे, त्यामुळे शार्क आपल्याकडे येत नाहीत. पण मग बाहेरच्या ऑस्ट्रेलिया, तास्मानिया, न्यूझीलंड इकडे मोठ्या प्रमाणावर शार्क आहेत. पण तिथल्या लोकांना त्यांची सवय आहे, जसं आपल्याला एखाद्या हॅझार्डची सवय झालेली असते तसं ते अगदी सिम्पली की दे आर देअर, म्हणजे ते त्यांचं कामच आहे, ते तिथे राहतात, आपण त्याच्यामध्ये जातो असं म्हणतात. आणि शार्क हे इतर जंगली प्राण्यांसारखंच आहे जे आपल्याकडे वाघांचे अटॅक आहेत.
तो त्याला भूक लागल्याशिवाय करत नाही. ही पहिली गोष्ट. उगीच कोणाला तरी चावलंय अशातलं नसतं. घाबरल्यावरच तीच प्राणी अटॅक करतो आणि तो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तो स्वसंरक्षणार्थ ते सगळं असतं. सो तसंच आहे की साप तुम्हाला येऊन मुद्दाम चावत नाही. चुकून पाय पडला तुमचा वगैरे तर सर्पदंशाच्या गोष्टी घडतात. तसंच जंगलात काम करायला जाणाऱ्या लोकांनी अचानक त्या वाघाजवळ गेलं, तो घाबरतो आणि अटॅक करतो. अशा प्रकारचे हल्लेच शार्कचे तिथेही होतात. पण मग जेव्हा लाईफ गार्ड्स लाईफ गार्ड्स असतात. लाईफ गार्डला एक नजर असते, ती तयार नजर असते की ती फिन जो आहे तो त्याचा दिसला आम्हाला, तो कसा आयडेंटिफाय करायचा. ते झाल्यावर शार्क अलार्म असतात बीचेसवर, त्या प्रकारे तो अलार्म वाजतो. मग सगळे सर्फर्स, स्विमर्स सगळे भराभरा बाहेर जातात. नंतर मग लाईफ गार्ड बोट घेऊन आत जातात, ते फिरवतात. काही वेळेला त्या शार्कला चेस करून पळवून लावतात. अशा प्रकारे ते केलं जातं. पण भारतासाठी सुदैवाने हा प्रॉब्लेम काम नाही. पण तुम्ही स्वतः ऑस्ट्रेलियामध्ये लाईफगार्ड म्हणून बीचवर काम केलेलं आहे, म्हणून मी तुम्हाला हा स्पेसिफिक प्रश्न विचारला की तुम्हाला असा काही अनुभव आला का? 4 शार्क अलार्म्स दिलेले वगैरे असं. आणि आम्ही ती फिन टेल चेस सुद्धा केली आहे आणि त्याला पळवून लावलंय. पण आता एक छोटी गंमत सांगतो की तिथे किती इझिली ते घेतलं जातं वगैरे, की आम्ही सर्फबोर्डवरती बसून राहायचं आणि लाटेची वाट बघायची. हे सर्फरचं मेन काम असतं. ते आत एक ठराविक अंतर जातात जिथे लाटा सुरू होतात, तिथे बसतात आणि लाट यायची वाट बघत असतात. ते असे पाय खाली फिरवून स्वतःला कंट्रोल करत असतात. हा फिरणारा पाय त्या शार्कला घाबरवतो. मग तिथे ते बाईट व्हायची शक्यता असते. तर मग जेव्हा आम्ही अलार्म देतो आणि बोटीने सांगतो की शार्क आहे तुम्ही किनाऱ्याकडे चला वगैरे, तर ते ताबडतोब त्याच्यावर पालथे पडतात आणि मग हात हलवतात आणि वरती जातात. म्हणजे काय की पाय वरती घेतल्यावर शार्क काही सरबोर्डला चावत नाही असं त्यांचं मत आहे. सो अतिशय इझी किंवा हे घेतलं जातं की असं ते आपण त्या हे तुम्ही अतिशय इझिली सांगताय, पण शार्क सिनेमामध्ये बघितलं तरी तो भीतीदायकच वाटतो, जसा साप वाटतो. किंवा तो सिनेमामुळे जास्त. मला मेन ही गोष्ट तुम्हाला विचारायची आहे की हे सगळे ट्रेनिंग असू देत, हे सगळं झालं फिजिकल, तुम्ही सांगताय हे ते, पण जेव्हा ती पॅनिक सिच्युएशन असते ज्याच्यात माणूस खरा अडकला जातो, त्यावेळेला जो पोहणारा असतो तो सुद्धा पोहणं विसरतो कधी कधी. तर तुम्ही ह्या बरोबरीने काही एक मेंटल स्टॅबिलिटी येण्यासाठी किंवा ट्रेनिंगमध्ये हे सगळं नीट समजावून सांगितलं जातं. तुम्हाला सांगते, आमच्या ट्रेनिंगचा पहिला मोटो आहे, पहिलं वाक्य आम्ही बोलताना बोलतो ते म्हणजे सेल्फ सेफ्टी. इट इज नॉट एक्सपेक्टेड की तुम्ही कोणाला तरी वाचवायला गेलात आणि तुम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालात किंवा तुमच्यावर हल्ला झाला किंवा तुम्ही आजारी पडलात, किंवा संपूर्ण लाईफ सेव्हिंग टेक्निकचं सगळ्यात बेस्ट हे आहे की जो वाचवणारा असतो त्यांनी स्वतःच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घ्यायची असते, तरच तो इतरांना वाचवतो. ऑफकोर्स मला पार्टी बदलायला परवानगी नसते जेव्हा मी वाचवत असते, कारण तरच तुम्ही चांगल्या दर्जाचे लाईफगार्ड म्हणवले जातात. नाही म्हणजे तो गेला नाही हॉस्पिटलमध्ये, पण तुम्ही गेलात हॉस्पिटल, मला काहीच अर्थ नाही. किंवा तुम्ही दोघंही बुडलात हां, तर डेथ रेट दुप्पट झाला. म्हणजे साधी गोष्ट सांगते की उडी मारायची का नाही, कुठल्या प्रकारचा बुडतोय व्यक्ती, त्याची गरज आहे का उडी मारून जवळ जाणे, हे तिथे ठरवायला लागतं. ते किती फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये तुम्हाला डिसिजन घ्यायचा. पण मग त्याच्यात प्रकार आहेत की बुडणाऱ्याचे प्रकार असतात. म्हणजे व्हर्टिकली बुडतोय म्हणजे त्याला नॉन स्विमर आहे, तो वीक स्विमर आहे. आता तुम्हाला क्रॅम्प वगैरे येतो, मी येऊ शकतो, हे सगळं आम्ही शिकवतो. म्हणजे स्विमर म्हणजे स्विमिंग पट्टीचे पोहणारे सुद्धा डोकं आपटलं, मान मोडली, कुठेतरी अननोन वॉटर्स मध्ये गेला आणि गाळात रुतला, स्पायनल इंजुरी झाली, हे सगळे व्हेरी कॉमन. ते काही टीव्ही बघून, बेवॉच बघून वगैरे अशी एक कन्सेप्ट डेव्हलप होते लोकांच्या मनामध्ये की हे एक हिरोईक डीड आहे, काहीतरी शौर्य गाजवायचं आहे, तलवारी घेऊन, रेस्क्यू ट्यूब घेऊन धावायचं आहे, लोकांना वाचवायचं. पण आम्ही सांगतो की हे प्रशिक्षण आम्ही एवढ्यासाठी देतो आणि घेतो, याचं कारण की आम्हाला प्रोफेशनल लाईफगार्ड्स हवे आहेत. भावनेच्या आहारी जाऊन काम करणारे लोक नको आहेत. आणि त्यामुळे प्रोफेशनली जेव्हा तुम्ही काम करत असता तेव्हा तुमची प्रत्येक रिस्क ही कॅल्क्युलेटेड असते. तुम्ही आधी मोजून मापून ठरवलेलं असतं की यात काय होतं, काय होणार आहे, मी किती त्याच्यात सक्षमरित्या उतरणार आहे, आणि मगच मी माझं
रेस्क्यूची पद्धती ठरवतो. म्हणजे आज जर का पुराचं पाणी जोरात वाहतंय आणि कोणीतरी वाहून चाललंय, तर आमचा ट्रेंड लाईफगार्ड किंवा आम्ही सुद्धा दलाशक अशा उड्या नाही मारणार पाण्यामध्ये. आम्ही वेगळ्या पद्धतीने विचार करून त्या माणसाला नक्की त्या सिच्युएशनची असेसमेंट, नीड काय आहे एक्झॅक्ट ते सगळं जाण. तुम्हाला काही आता जे तुम्ही चिपळूण म्युनिसिपल कॉर्पोरेशनसाठी काम केलं तिथे कंटिन्युअस त्या आम्ही हे जे फ्लड डिझास्टर मॅनेजमेंटचं काम आहे आमचं, तर ते बेसिकली ते त्याच्यासाठीच होतं की एकतर आम्ही सगळ्यांना शिकवलं की स्वतःची सुरक्षा ही कशी तुम्ही सांभाळाल पुराचं पाणी वाढत असताना. म्हणजे एकदा तुम्ही स्वतःला सुरक्षित करू शकलात की आपोआपच विक्टिम्सची संख्या कमी होणार आहे. त्यातनं नंतर दुसऱ्याला तुम्ही वाचवत असताना तुम्ही कुठल्या प्रकारे हे काम करायचं आहे. अजिबात शौर्य गाजवायचं नाही आहे आपल्याला. आपल्याला स्वतःला सुरक्षित ठेवून त्याला वाचवायचं आहे. तर शिकवण्याच्या सगळ्या पद्धती तशाच होत्या आमच्या. आम्ही त्यांना वेगवेगळ्या नॉट्स शिकवले की स्वतःला बांधून घाल आणि मग काम कर. म्हणजे तू वाहून जाणार नाहीस. तुझं सामान कसं बांधून घाल, तो जो वाहून चालला आहे त्याला कुठल्या प्रकारे तू वाचव, काय पद्धतीने त्याच्याकडे कुठलं इक्विपमेंट टाकून वाचवायचं आहे वगैरे. सो स्वतःला सुरक्षित ठेवणं हे जसं ताई म्हणली तसं पहिलं काम आहेच. त्याच्यात काहीच म्हणजे वाद नाही. त्यामुळे हे कुणीतरी आपण जर का अत्यंत ग्रेट स्विमर असू ऑलिम्पिक स्टँडर्डचे तरच आपल्याला हे करता येईल असंही नाही आहे. आमच्याकडे अनेक ड्राय रेस्क्यू आहेत. मी त्याचं नावच ड्राय रेस्क्यू आहे की तुम्ही पाण्यात जातच नाही, वरनंच वाचवता. तर म्हणजे प्रेक्षकांना मला हे सांगायचं आहे, बघणाऱ्या सगळ्यांना, की हे कुणीतरी वेगळ्यानी करायची गोष्ट आहे आणि मी फक्त ती ऐकायची गोष्ट आहे असं नसून, तुम्हाला पोहता येत असू दे नसू दे, तुम्ही काही ना काही सहभागांनी लाईफ सेव्हिंग करू शकताच. उदाहरण द्यायचं झालं तर फर्स्ट एड आणि CPR मध्ये पोहायला यायला लागत नाही. पण कुठल्याही सिच्युएशनमध्ये, जसं आज पाण्यात बुडल्याबद्दल आम्ही चाललं आहे, तसंच उंचावरनं पडल्याबद्दल आहे आणि रोड ॲक्सिडेंटबद्दल पण आहे. सो त्या माणसाने येऊन जर का हे प्रशिक्षण घेतलेलं असेल तर तो त्याच्या घरात अगदी त्याच्या आजोबांच्या छातीत दुखायला लागलं तर इमिजिएटली उपचार करू शकतो आणि हॉस्पिटलपर्यंत त्यांना जिवंत घेऊन जाऊ शकतो. बरोबर. सो हे असं झालं. तसंच तो जर का स्वतःच्या फॅमिली बरोबर कुठेतरी ॲक्वॅटिक साईटला ट्रिपला गेलेला आहे, तर तेव्हा आपण तिथे गेल्यावरती पहिल्यांदा काय काळजी घ्यायची, आणि समजा आपल्यावर काही प्रसंग ओढवू नये म्हणून काय घ्यायचे, आणि ओढवलाच तर त्यातनं कसं स्वतःला रेस्क्यू करता येईल, या प्रकारचं प्रशिक्षणसुद्धा आम्ही लोकांना देतो. म्हणजे हे फक्त जॉब किंवा काहीतरी तुम्हाला मर्दुमकी गाजवायची ह्याच्यासाठी नाही आहे हे प्रशिक्षण. हे खरोखरीच डे टू डे लाईफ सेव्हिंग, कुठल्याही सिच्युएशनमधलं तुमच्या आनंदावरती विरजण पडू नये म्हणूनचं आहे. आणि तसाच त्याचा ते ध्येय ठेवूनच ते सगळं डिझाईन केलेलं आहे. सो ड्राय रेस्क्यू जर का तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही मागाशी तो प्रश्न आपला थोडासा डेव्हिड झालो आपण की लाईफगार्ड आणि लाईफ सेव्हर. तर लाईफ सेव्हरमध्ये हे हौशी लोकांसाठी आहे. लाईफगार्डनी तुम्हाला नोकरी मिळते बरोबर आहे, पण जर का तुमचं स्विमिंग तितकं स्ट्रॉंग नाही आहे तर ठीक आहे, तुम्ही लाईफ सेव्हर हे करू शकता, जे तुमच्या वकुबाला साजेस असं प्रशिक्षण त्यात तुम्हाला मिळेल आणि स्टील तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवून जीव वाचवू शकाल. तर ती फार मोठी गोष्ट. सो हे तुम्हाला नोकरी करायची म्हणूनच नाही, तर ते तुमच्या दैनंदिन आयुष्य सुखकर करण्यासाठी, आनंदी करण्यासाठी हे प्रशिक्षण प्रत्येकाने घ्यायला हवं. हे जे आता आपण म्हणतोय तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी, साधारण मेजर क्लायंट्स तुम्हाला सांगायचे झाले, जर समजा सरकारी PMC असेल किंवा त्याच्यापासून, तर साधारण काही नावं तुम्ही आम्हाला सांगू शकाल? क्लायंट्स आम्ही सगळ्याच एरियामध्ये काम करतो. कॉर्पोरेशनसाठी आम्ही काम केलेलं आहे. कॉर्पोरेशनच्या गणपतीच्या वेळी जे जीवरक्षक काम करतात घाटांवर, त्यांचं ट्रेनिंग आम्ही केलेलं आहे. म्हणजे मुद्दामून त्यांना आधी 8 दिवस बोलून की बाबा काही झालं तर हे असं करायचं आहे, वेगळं काही करायचं नाही आहे, या पद्धतीने पावलं उचलायची आहेत, ह्याचं ट्रेनिंग आम्ही दिलं आहे. कॉर्पोरेट्समध्ये जाऊन आम्ही फर्स्ट एड म्हणजे खूप वर्षा लेवलला जाऊन आम्ही ट्रेनिंग्स दिलेली आहेत. माझं असोसिएशन आहे आता फिटनेस इन्स्ट्रक्टर्स जे असतात, त्यांचं जे सर्टिफिकेशन असतं, त्यांना CPR कंपल्सरी असतं की मी जर तुमचं फिटनेस बघत असेल, मी इन्स्ट्रक्टर म्हणून काम करत असेल. मग ते कुठल्याही स्पोर्टमधला असला तरी? हो, फुटबॉल असो, हे असो, इन्स्ट्रक्टर्स येतात आमच्याकडे. म्हणजे तुम्ही स्विमिंग व्यतिरिक्त इतर स्पोर्ट्ससाठी सुद्धा या सगळ्या संध्याताईचं जे काम आहे ते माझ्यापेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहोचणार आहे.
कारण फर्स्ट एड आणि CPR जेव्हा आपण म्हणतो ते कुठलेही व्याप्ती खूप आहे, कुठल्याही सिच्युएशनमध्ये तुम्हाला ते गरजेचं असतं. कारण त्याच्यासाठी तुम्हाला बाकी काही म्हणजे स्विमिंगची गरज नाही. मी तुम्हाला 10 प्रोटोकॉल शिकवले की या प्रोटोकॉलमध्ये, तर ते तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे ओळखता आले पाहिजे की हार्ट अटॅक आलाय म्हणजे काय, वडिलांना आता समोर झालंय, आईला काहीतरी झालं, आईला भाजलंय, तर ते काय प्रकारचं आहे आणि त्याला मी काय उपचार करायला पाहिजे, हे जर मी तुम्हाला शिकवलं असेल नाही तर तुम्ही त्या प्रसंगामध्ये खूपच चांगल्या दर्जाचं काम करता. आणि अनुभव येत असे की लोकांनी खरोखरच जीव वाचवले. आणि आमच्या परीने आम्ही तर लाईफ सेव्हिंग केलेलंच आहे आयुष्यात. पण मी जेव्हा ट्रेनिंग करून येते, मी औरंगाबादला म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा मोठा कोर्स घेतला होता, 150 लोक होती ट्रेनिंगला. अगदी उदाहरण द्यायचं म्हणून सांगते. आणि समहाव म्हणजे ते जरा असं ते अशिक्षित होते सगळे, त्यांना काय जबरदस्ती आणलं होतं कॉर्पोरेशनने, नाही करायचंच वगैरे, असा सगळा हे होता. 2007ची गोष्ट सांगते मी तुम्हाला. ट्रेनिंग करून मी परत आल्यावर मला असं वाटलं की काय खास ट्रेनिंग झालं नाही, फारसं काही मुलांनी लक्ष दिलं नाही. दुसऱ्या दिवशी मला एक फोन आला एका हॉस्पिटलमध्ये एका डॉक्टरांचा की मॅडम, माझ्यासमोर आत्ता एक पेशंटला घेऊन 2 मुलं आलेली आहेत जे कॉर्पोरेशनमध्ये काम करतात. त्यांनी काल तुमच्याकडनं ट्रेनिंग घेतलं आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी त्या पेशंटला आणलं आहे ते बघून मी लिटरली थक्क झालेलो आहे की हे ड्रेसिंग जे काय त्यांनी आता केलं आहे, बांधलं आहे, त्या मुलांनी त्याला कारचं सीटचं मागचं हे असतं ना, रेस्ट असतो ना आपण, त्यांनी त्यांची स्पाईन बांधली होती पडलेल्या माणसाची. आणि अतिशय काळजीपूर्वक स्पाईन प्रोटेक्ट करत ते घेऊन आले. आणि मला डॉक्टरांनी फोन केला की खरोखरीच ह्या लोकांना, मला कौतुक करायचं आहे की ह्या लोकांना इतकं चांगलं प्रशिक्षण मिळालं. मग म्हणजे त्यांनी तो प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवला की जी अवेलेबल असलेली इक्विपमेंट आहे किंवा हे आहे तिथे, आणि हे खूप चांगल्या दर्जाने करतायत, वापरून त्यांनी केवळ या प्रशिक्षण घेतल्यामुळे त्यांना प्रशिक्षणात आम्ही हेच शिकवतो. म्हणजे तुम्ही आमचं प्रशिक्षणाचं इक्विपमेंट बघितलं तर गंमत वाटेल तुम्हाला. स्कार्फ, घरातले स्कार्फ, रुमाल, साडीचे फॉल, डोनट बँडेज बनवायला वगैरे असं आम्ही वापरतो. मला कारण आठवतंय लहानपणी फ्रॅक्चर झालं होतं तेव्हा काही अवेलेबल नव्हतं, तर पटकन आपली लाकडी फुटपट्टी जी असते ती घेऊन त्याला तेच करतो कापडाने गुंडाळून. आणि तुम्हाला सांगते, शाळेतली मुलं इतकं इंटरेस्टिंगली सगळं करतात, त्यांना ते गंमत वाटते, ते शिकतात, त्यांना ओळखता येतो प्रॉब्लेम. आणि त्या वयात शिकवल्याने मला वाटतं त्यांच्या लक्षात म्हणजे लर्निंग ॲटिट्यूड पाहिजे थोडक्यात, प्रचंड चांगलं हे असलं म्हणजे. आणि म्हणून आम्ही म्हणतो की लाईफगार्डनी किंवा लाईफ सेवर जो आहे आमच्याकडं, आमचा प्रशिक्षणार्थी जो आहे ते रिसोर्सफुल असलं पाहिजे. मला हे द्या, मग डॉक्टरांकडे जाऊ. ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्यांनी तू लाईफ सेव्हिंग, कुठे तू जंगलात गेलाय, समुद्र किनारी जे असेल त्यांनी तुला, नाही घरात आहेस तू, तुझ्या घरात आहे तरी झटकन सापडत नाही, त्या पॅनिक सिच्युएशन मध्ये झटकन सुधरत. तुम्हाला एक उदाहरण सांगते. मी पोलिसांचा एक ट्रेनिंग प्रोग्राम केला होता आणि रात्री संध्याकाळी मी ते चोकिंग वगैरे मी दाखवलं होतं की चोकिंग कसं काढायचं. लहान बाळ असेल तर त्याचं चोकिंग झालं असेल, गळ्यात नाही, तोंडात काहीतरी घालतात, बटन घालतात, खडू घालतात काहीतरी. आणि सेम घटना रात्री त्या पोलिसांच्या घरात घडली. त्यांचं जे 8 महिन्याचं मूल होतं रांगणारं, त्यांनी ते तोंडात काहीतरी घातलं, ते ब्रेथलेस झालं, नाका तोंडातनं पाणी यायला लागलं. आणि त्याला ते आठवलं की आजच आपण हे सगळं बघितलं आणि त्यांनी ते केलं. त्याने दुसऱ्या दिवशी सकाळी मला फोन केला की मॅडम, काल मी माझ्या मुलाला चोकिंगचा प्रयोग केला आणि तो यशस्वी झाला. तर हे जे सॅटिस्फॅक्शन आहे ना, नको आहेत अवॉर्ड्स, काही नको आहेत, काही गरज नाही कशाची. यू गेट रिसीट देअर इट सेल्फ. माझी जी रिसीट तिथेच मिळते. आणि समजा केली आहे तर मी, माझा आकडा महिन्याला मी आत्ता 4 ट्रेनिंग तरी आत्ता करते. सो माझी जर 40 वर्षात जर तुम्ही बघितली, खूप ट्रेनिंग केली आहेत, खूप अनुभव आहेत, खूप सगळं आहे. पण अजूनही सॅटिस्फॅक्शन जे आहे ते प्रत्येक ट्रेनिंगला वेगळं असतं. बरोबर. आणि आनंद मिळतो की हे कळायला पाहिजे. आणि तो जो आनंद मिळतोय तुम्हाला, तोच तुमचा ड्राईव्ह पण आहे असं मला वाटतं. म्हणजे जर तुम्ही जे काम करताय ते जर तुम्ही एन्जॉय नसाल करत तर मग ते तुम्ही डिलिव्हर नाही तसं. आणि जास्ती करून जेव्हा तळागाळातल्या लोकांसाठी करतो ना, तेव्हा जरा जास्त बरं वाटतं की त्यांना कुठलाच हे नसतो. म्हणजे मी सर्व शाळांमधल्या आमच्या मावशांचे मी फ्री ट्रेनिंग करते.
मी एक मोठं ट्रेनिंग करते शाळेच्या मुलांचं, बरोबर पण बाकी अँसिलरीज जे असतात बरोबर क्लास 4 म्हणा हे ह्यांचं मी फ्री करते डेमॉन्स्ट्रेशन आणि ट्रेनिंग, की त्यांना, कारण त्यांच्याकडनं अपेक्षा केली जाते. बरोबर कुठल्याही प्रसंग, उद्या भूकंप आला, शाळेत काहीतरी डेथ थ्रेट आला, तर पहिलं इव्हॅक्युएशन प्लॅनमध्ये त्यांना इन्व्हॉल्व केलं. बरोबर त्यांना माहिती असायला पाहिजे की नक्की माझा रोल काय आणि मी काय करायला पाहिजे, की ज्यांनी दुर्घटना आणखीन सिरियस नाही होणार, ती कमी कशी. त्यांना म्हणजे मला येऊन सांगतात बायका की आमच्या घरात ते रोज घडतं, भाजतं, कापतं, नवरे आमचे दारू पिऊन मारहाण करतात, लागतं, जखमा होतात, मग त्या उपाय करतात, शिकतात, प्रश्न विचारतात. दॅट इज आय थिंक नेक्स्ट लेवल सॅटिस्फॅक्शन, नाही विच इज व्हेरी व्हेरी. ही सोशल सर्व्हिसच आहे मी तर म्हणेन. म्हणजे याच्यात कमर्शियल भाग हा खूप कमी आहे आणि सोशल ही खूप जास्त आहे. मला असं वाटतं की तुमच्या या सर्व प्रवासामध्ये तुम्हाला आता एक संस्था म्हणून पुढे जाताना तुमचं जे काही अजून काय अचीव करायचं राहिलं आहे असं वाटतं, किंवा काय अजून ह्याच्यात करता येण्यासारखं आहे आणि त्याच्यात तुम्हाला कोणाच्या मदतीची अपेक्षा आहे, किंवा काय वाटतं की कोणाची इन्व्हॉल्वमेंट असली पाहिजे तर हे जास्त वेगाने स्प्रेड होईल, किंवा हा महत्त्वाचा विषय आहे तो लोक जास्त सिरियसली. याला उत्तर एकच आहे, पब्लिकची इन्व्हॉल्वमेंट पाहिजे, पब्लिकचा रिस्पॉन्स पाहिजे, पब्लिकने पुढे येऊन अप्रोच आलं. आम्ही तयार आहोत ट्रेनिंग द्यायला, आम्हाला फक्त तुम्ही अप्रोच व्हा, एवढंच आमचं आहे. सिस्टीम हे ते करतच असतात, जेव्हा वेळ येते तसं तो म्हणाला की ठेच लागल्यावरती तुम्हाला लोक बोलवतात, हरकत नाही. मी 25 वर्षापूर्वी करत असलेलं स्विमिंग पूल मॅनेजमेंट आणि मी आज करत असलेलं स्विमिंग पूल मॅनेजमेंट, मी खात्रीशीर सांगेन की फरक पडला आहे, खूप पडला आहे. आज तुम्ही कुठल्याही स्विमिंग पूलवर ॲटलिस्ट विचारता तरी सर्टिफाईड लाईफगार्ड आहे का नाही. पूर्वी ते पण नव्हतं. असं म्हणूया आपण की जे काय केले कष्ट, जे काय प्रमोशन केलं, जे काय झालं, आज जॉब मिळतात मुलांना, ते काम आवडीने करतात लोक, हे काही कमी गोष्ट नाही. म्हणजे मी शांत झोपू शकते की त्याला अर्थी आत्ता एक माणूस आहे, कोणीही आलं तर त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणीतरी आहे. बरोबर. त्यामुळे हे फार महत्त्वाचं आहे की 25 वर्षामध्ये हा बदल नक्कीच झालाय तो, म्हणजे हा आहे. हो बरोबर. पण अजून म्हणजे पॉप्युलेशन बघा, रोड सेफ्टी हा इतका मोठा विषय आहे रोड सेफ्टीचा की मला एक दिवस पूर्ण नाही बोललाय. बरोबर. हेल्मेट घालत नाहीत लोक, मोबाईलवर बघून गाड्या चालवतात. म्हणजे माझ्या घरात मी नियम केला होता मुलांना की तुमच्या डोक्यावर हेल्मेट दिसलं नाही तर तुम्ही गाडी चालवायची नाही. इथून मी किल्ल्या देतानाच त्यांना सांगितलं होतं की किती गरजेचं हे लोकांना आपल्याकडे डिबेट होतं हेल्मेट वापरायचं का नाही, पण ते किती गरजेचं आहे. तुमची इंजुरी कमी होऊ शकते, तुम्ही लवकर घरी येऊ शकता हॉस्पिटलमधनं. आणि मेन म्हणजे ज्या गोष्टींवर तुम्ही फोकस करणं अपेक्षित आहे, ज्याच्यात तुम्हाला करिअर करायचं आहे, या गोष्टींना तुम्हाला वेळ देता येईल. तुमचा याच्यात जास्त वेळ किंवा तुमचे दिवस जाणार नाहीत. याच्यात म्हणजे कसं आहे की आता जसं आपल्याला बाईक चालवण्यासाठी, कार चालवण्यासाठी लायसन्स आवश्यक आहे, सेम लायसन्स आम्ही भारत सरकारसाठी बोट चालवायला देतो. तर अंदमानात आमचं प्रशिक्षण चाललं होतं तेव्हा एक फार छान गोष्ट एका तिथल्या SP साहेबांनी सांगितली होती. ते काय म्हणले होते की लायसन्स हे देतील तुम्हाला, तुम्ही बोट चालवून दाखवाल वगैरे. सो ड्रायव्हिंग लायसन्स हे इम्पॉर्टंट नाही आहे, ड्रायव्हिंग सेन्स हा फार महत्त्वाचा आहे. तो यांच्याकडनं शिकायचा प्रयत्न करा. म्हणजे प्रशिक्षणातनं तुम्ही काय घेता हे सुद्धा ते, म्हणजे बेसिकली आम्हाला ते खूप अपेक्षित आहे आपल्या लोकांकडून की आम्ही शिकवायला तयार आहे, तर तो तुम्ही स्वतः सेन्स सेफ्टीचा डेव्हलप करा आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्या, म्हणून अप्रोच व्हा आम्हाला. आम्ही नेहमी म्हणजे बोलताना म्हणतो की आपण फुकट प्रशिक्षण घेऊ, सर्टिफिकेशनचे फक्त पैसे घेऊ. बरोबर. तर जर का आज एक ग्रुप येऊन म्हणला की सर असं प्रशिक्षण हवं आहे, तर आम्ही त्याला म्हणतो बाबा तुमचं जे काय असेल ते तेवढे द्या, जायचं आमचा खर्च निघेल असं, पण आम्ही तुम्हाला प्रशिक्षण देऊ. हां, तर तुम्हाला सर्टिफाय करायचं असेल तर मग त्या सिस्टीममध्ये तुम्ही आलात, मग त्याचा एक खर्च आहे, ती सगळी सिस्टीम चालण्यासाठीचं काहीतरी आहे, तर मग तो सगळाचा एक काहीतरी कॉस्ट असते, शुल्क असतं. अपेक्षांबद्दल आपण बोललो तर अपेक्षा सगळ्यात महत्त्वाची अशी आहे की ज्या वर्षी आम्ही हे चालू केलं, ज्या क्षणी, तेव्हापासून आम्हाला याच्या ऑथेंटिसिटीबद्दल भारत देशामध्ये प्रश्न विचारला जातो. म्हणजे की हे करणारे तुम्ही कोण, तुम्ही करता तेच बरोबर कशावरून, हे काय. तर बेसिकली इंटरनॅशनल लाईफ सेव्हिंग फेडरेशन ही जी अपेक्स बॉडी आहे यांच्या नॉर्म्सप्रमाणे हे सगळं प्रशिक्षण आणि हे करतो आम्ही.
पण सरकारने अशा प्रकारे ज्या संस्था काम करतात त्यांना आयडेंटिफाय करून त्यांचं लागलं तर ऑडिट करून या संस्थांना मान्यता किंवा बढावा दिला पाहिजे. ॲक्च्युली ही सगळे जर का सगळ्यांपर्यंत पोचलं पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल, कारण हे 5-6 संस्थांचं काम नाही 100 कोटींच्या देशामध्ये. याला खूप लोक लागणार आहेत, खूप जणांसाठी ती एक अपॉर्च्युनिटी असू शकते. जर का अशा प्रकारे सरकारने याच्यामध्ये एक इनिशिएटिव्ह दाखवला आणि जर का केलं तर मग काय होईल की म्हणजे हा मुद्दा मग यात करिअर घडू शकतं का इथपर्यंत जातो. म्हणजे आज तुम्ही माझ्याकडे बघा की मी काही स्टेट लेवल नॅशनल लेवलचा स्विमर नाही, पण एक चांगला स्विमर होतो, छंद होता मला, म्हणून मी यात आलो आणि आज माझं आता करिअर याच्यामध्ये हळूहळू घडू पाहत आहे. तर तसं जर का ते इतर लाखो जणांना ती सुसंधी उपलब्ध व्हायला हवी असेल तर याच्यासाठी एक सरकारकडनं इनिशिएटिव्हची गरज आहे की या प्रकारच्या संस्थांना ओळखणं, त्यांना पण त्याच्यामध्ये यासाठी तुमची काही अशी बॉडी आहे का जी भारतामध्ये काम करते की जी काही रिप्रेझेंट करेल, म्हणजे मिनिस्ट्री ऑफ टुरिझम असेल किंवा चालूच आहे. याचा फॉलोअप कंटिन्युअस तुमचं हां तो चालू आहे. आणि बेसिकली टुरिझमनी याच्यामध्ये बराच इनिशिएटिव्ह घेतलेला पण आहे की नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर स्पोर्ट्स ही जी केंद्र सरकारची संस्था या प्रकारचं प्रशिक्षण देते ती ॲक्च्युली गव्हर्नमेंट ऑफ मिनिस्ट्री ऑफ टुरिझमच्या अंडर येते. पण मी म्हणत होतो तसं की ते एका संस्थेचं काम नाही पूर्ण भारत. बरोबर आहे. या अशा संस्थांचं, असं काम करणाऱ्या संस्थांचं एक जाळं निर्माण झालं पाहिजे आणि ते सरकारने त्याच्यासाठी खास प्रयत्न करून तर म्हणजे की आज आता प्रशिक्षण हवं आहे तर खोटं सर्टिफिकेट कोणीतरी घेऊन आला आणि जॉब करतोय तर जीव वाचणार नाही आहे. मग हे टाळण्यासाठी काय करायला पाहिजे, यासाठी एक रेग्युलेटरी बॉडी पाहिजे, एक रेग्युलर ऑडिट पाहिजे आणि मग त्यांना दरवर्षी आता समजा आमच्यासारख्या संस्थेला सरकारने सांगितलं की दरवर्षी तुमचं ऑडिट करू सरेबल आहे आणि मग तुम्ही करत असलेल्या नॉनप्रमाणे तुमची पुढची मान्यता ठरवू. पण हे जरूर व्हायला हवं आपल्या देशात तर खूप जीव वाचते. ड्राउनिंग प्रिव्हेन्शन जे आपण म्हणतो ते खरंच प्रत्यक्षात यायचं असेल तर या प्रकारे सिस्टमॅटिकली आणि कॅटेगोरिलाइजली काम व्हायला पाहिजे. आज तुम्ही दोघांनी माझ्या क्रिकेट लिमिटेड बाय मिलिंद कुलकर्णी या यूट्यूब चॅनलसाठी अतिशय महत्त्वाच्या लाईफ सेविंग टेक्निक्स, फर्स्ट एड आणि CPR अतिशय चांगली माहिती आपल्या सर्व प्रेक्षकांना दिलीत. त्यासाठी एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून एक छोटीशी सदिच्छा भेट माझ्या चॅनलतर्फे तुम्हाला. थँक्यू सो मच. थँक्यू भूषण सर, तुम्हाला थँक्यू सो मच. क्रिकेट लिमिटेड बाय मिलिंद कुलकर्णी यांनी हा इनिशिएटिव्ह दाखवून आमचं एक मुलाखत किंवा आम्ही ज्या गप्पा मारल्या त्या सगळ्यांपर्यंत जास्तीत जास्त चांगल्या रीतीने पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा. जेव्हा वेळ असेल त्या पद्धतीने हळूहळू बघा, पण पूर्ण व्हिडिओ बघा तर यातल्या सगळ्या मुद्द्यांवरती तुम्हाला प्रकाश टाकला आहे असं लक्षात येईल. सो प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. क्रिकेट लिमिटेड बाय मिलिंद कुलकर्णी. तुमच्या सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी आम्ही आमची वेबसाईटची लिंक ह्या व्हिडिओच्या सगळ्यात शेवटी दाखवत आहोत. तुमच्या सर्व शंका, क्वेरीज, डाऊट्स तुम्ही ह्याच्यावरती आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू व्हेरी मच. सर्वांना परत एकदा ही नम्र विनंती की माझा क्रिकेट लिमिटेड बाय मिलिंद कुलकर्णी हा यूट्यूब चॅनल तुम्ही जरूर सबस्क्राईब करा आणि आजचा आपला व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. थँक्यू. आजचा आपला इंटरव्ह्यू हा विखे पाटील स्कूलच्या स्विमिंग पूलवर घेण्यात आला. त्यासाठी विखे पाटील स्कूल मॅनेजमेंटचे माझ्या क्रिकेट लिमिटेड बाय मिलिंद कुलकर्णी या यूट्यूब चॅनलकडनं मनापासून आभार. धन्यवाद.